महाराष्ट्र शासन द्वारा जारी अभय योजना की मुदत बढ़ाने के लिए 6 अप्रैल को पुलगांव नगर पालिका द्वारा विरोध सभा का आयोजन किया था, किंतु सभा के समय तक पुलगांव नगर पालिका के सभागार में कांग्रेस की नगर पालिका अध्यक्षा कविता ब्राह्मणकार और उपाध्यक्ष दीपक आहूजा सहित कांग्रेस के सभी नगर सेवक अनुपस्थित रहे थे। उस दिन नगर पालिका में विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी के गठनेता प्रवीण पनिया और नगर सेवक दुर्गेश यादव ने सभागार में उनकी गैर मौजूदगी की वीडियो जारी कर कांग्रेस को जनता के हितों से कोई सरोकार नहीं, ऐसा गंभीर आरोप लगाया था। इस गंभीर मुद्दे में नया मोड़ तब आया जब भारतीय जनता पार्टी के गठनेता प्रवीण पनिया ने एक और गंभीर आरोप यह लगाया कि कांग्रेस के गैर हाजिर नगराध्यक्ष, उपाध्यक्ष और नगर सेवक ने सभा मिनट्स बुक पर हस्ताक्षर कर जनता की दिशा भूल की है और इस बात के सभी प्रमाण मौजूद है। इस विषय पर भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक और गठनेता ने जिलाधिकारी को परिस्थिति से अवगत कराते हुए दोषी अधिकारी और जिन लोगों ने हस्ताक्षर किए उन सभी पर कार्यवाही की मांग की है। ऐसी जानकारी पुलगांव विश्राम भवन में आयोजित पत्रकार परिषद में दी। पत्रकार वार्ता में संदीप ठाकुर, नितिन बड़गे, माधुरी इंगले, शरद सावरकर, सुरेश सुखीजा, मनोज वालदे, सूरज गुप्ता आदि मौजूद थे। आम्हाला जे प्रोसिडिंग बुक राहते आपलं शासकीय रजिस्टर त्याच्यावर सर्व नगरसेवकांचे सिग्नेचर आढळून आले, तर त्याच्यात असा प्रकरण झालाय की मुख्याधिकारी असो, नगराध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो, यांनी एक तर चुकीची जे सिग्नेचर आहे ते केलेली आहे किंवा यांनी सोबत मिळून काही घोळ केलेला आहे। त्याच्यानंतर ही बातमी विदर्भ न्यूजवर पण आलेली आहे, विदर्भ न्यूजवर आलेली आहे। त्याची प्रती आमच्या जवळ आहे आणि हे जे प्रत आहे हे त्यांच्या सिग्नेचरची प्रत आहे, इथे शासकीय सील आहे नगर परिषदेची। त्याच्यानंतर आम्ही सर्व मान्य जे पत्रकार बंधू आहेत त्यांना एक निवेदन दिलं पत्रकार परिषदेसाठी आणि जिल्हाधिकारी वर्धा या कार्यालयात आम्ही कंप्लेंट सुद्धा केली आहे लेखी स्वरूपात की काय काय झालं आणि कसं झालं, त्याच्या प्रती पण आमच्याजवळ उपलब्ध आहे। त्याच्यानंतर संपूर्ण सभागृहाची व्हिडिओ शूटिंग आम्ही जे अनिल भाऊ अमाते आहेत यांच्याकडे जे बुक सांभाळण्याची जिम्मेदारी आहे, जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना त्या दिवशी फोन केला, ते म्हणे 15 मिनिटात येतो, मग म्हणे 20 मिनिटात येतो, मग म्हणे 10 मिनिटात येतो। नंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केला आणि त्या दिवशीपासून ते आजपर्यंत नगर परिषदेला आलेले नाही। आणि मग आम्ही त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सोमल मॅडम त्यांच्याजवळ गेले असता त्यांच्यासोबत आम्ही बोलणं केलं, कधी त्यांनी ते रजिस्टर दाखवलं, म्हटलं सिग्नेचर झालेली आहे। आम्ही विचारलं मॅडम किती वाजता झाली, कशी झाली, तर ते मी कॅमेरे पाहून सांगतो। म्हटलं आम्ही 4 वाजेपर्यंत हजर होतो, तर कशी सिग्नेचर आली, नगर परिषदेच्या काळाला काही मर्यादा आहे की नाही, सभागृहाला काही मर्यादा आहे की नाही, ते व्हिडिओ शूटिंग पण आमच्याजवळ एव्हिडन्स म्हणून उपलब्ध आहे। मग त्याच्यानंतर काल संध्याकाळी त्यांनी त्या सभेचा पुन्हा एक नोटीस पाठवला, 13 तारखेला ती सभा पुन्हा घेण्यात यावी म्हणून, आणि ती तहकूब करण्यात आलेली होती। जेव्हा शासकीय रजिस्टरवर बहुमताने त्यांच्या नगरसेवकाची सिग्नेचर आहे, तर तहकूब मीटिंग झाली कशी? 19 नगरसेवक तिथे तुम्ही उपलब्ध दाखवत आहे शासकीय रजिस्टरवर, आणि तहकूब तुम्ही आपल्या मताने करणार आहे का? नगरसेवकांना त्यांची सूचना देणे आवश्यक आहे, आणि एकीकडे तुम्ही दाखवत आहे की ती सभा झाली पण आहे, तर तुम्ही कुठे ना कुठे चुकून राहिले। ज्या पुलगावची जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे, ज्या पदावर तुम्ही आता संवैधानिक पदावर तुम्ही बसलेले आहे, त्याचा तुम्ही दुरुपयोग करत आहे आणि पुलगावच्या जनतेशी तुम्ही खेळ करत आहे, असं आम्हाला आढळून आलं। आम्ही भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण नगरसेवक, गटनेता व जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला व या विषयावर ही सर्व प्रक्रिया आम्ही आतापर्यंत केलेली आहे। ही माहिती तुमच्या समोर यावी आणि पुलगावच्या जनतेला खरोखरची माहिती भेटावी, हीच आमची एक मागणी आणि एक उद्देश आहे। आणि म्हणण्याचं तात्पर्य असं की जनतेच्या विश्वासासोबत हा केलेला एक खेळ आहे, जे संवैधानिक पदावर
नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर, दुरुपयोग केला आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी, ते मग सीओ असो, क्लर्क असो की कोणी असो, त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. एकीकडे तुम्ही इकडे हजर दाखवत आहे सरकारी रजिस्टरवर आणि एकीकडे तुम्ही आम्हाला लेटर पाठवत आहे की ती सभा तहकूब केलेली आहे आणि पुन्हा 13 तारखेला आम्ही घेऊ. ते याच्यातून सत्य काय हे सर्वात समोर आणणे आपल्याला आवश्यक आहे. माझ्या हिशोबाने हे 420चा यांच्यावर कलम लागली पाहिजे की फसवणूक केलेली आहे. 467, 468 बनावट कागदपत्र तयार करणे, शासकीय जे रजिस्टर आहेत त्याच्यासोबत छेडछाड करणे, हे सर्व कलम याच्यावर लागलेली पाहिजे. बनावट कागदपत्राचा वापर कलम 771, 120B गुन्हेगारी कर, हा संपूर्ण घोळ शासकीय पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक सर्वांनी मिळून केलेला असे आढळून आलेले आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.